नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे. सो लेट्स बघूया. नमस्कार मित्रांनो, मी पूजा मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ आहे. मी खूप गाढ झोपेत होती आणि त्यात अचानक हे आले रात्री. एकदम चादर वगैरे ओढायला लागले, उठवायला लागले मला. झोपेत मला सुचतच नव्हते की काय उठवताय. पण बळजबरी मी उठले आणि पाहते तर हे हातात मोबाईल घेऊन वगैरे यांची चालू होतं व्हिडिओ शूटिंग. मला दिसतच नव्हतं काही, माझे पूर्ण डोळे जड पडले होते, झोपेत होते पूर्ण. आणि त्यात ते एकदम समोर पेस्ट्री घेऊन. तर माझी ट्यूब पेटलीच नाही, खूप उशिराने ट्यूब पेटली. अरे 12 वाजले रात्रीचे आणि 3 मार्च आहे आज माझा बर्थडे. सो हे छोटंसं रात्री 12 वाजता दिलेलं यांनी सरप्राईज. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूजा. सो बड्डेला सगळ्यात आधी पहिलं विश यांनी केलेलं आणि तेही एवढ्या छान प्रकारे सरप्राईज देऊन. इमॅजिन नव्हतं केलं यांनी कसं ते मॅनेज केलं असेल वगैरे, पेस्ट्री वगैरे आणणं आणि ते माझ्यापासून लपवून ठेवणं वगैरे. बट खूप छान होतं. ती बड्डेची स्टार्टिंग खरंच खूप छान पद्धतीने झाली होती. आणि सकाळी बड्डेच्या दिवशी ते छान मी रेडी वगैरे होऊन म्हणजे देवपूजा वगैरे मी केली होती सकाळची. त्यानंतर मी दारात खूप छान पद्धतीने खूप सिंपल आणि सुंदर अशी रांगोळी घातली होती. सो आज 3 मार्च होता, माझा बड्डेही होता आणि त्यातल्या त्यात रविवार होता, यांना सुट्टीही होती. आणि सगळ्यात विशेष आणि महत्त्वाचं म्हणजे आज गजानन महाराजांचा प्रकट दिन ही सुद्धा होता. सो सहसा रविवार म्हटलं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरी म्हणजे जे जे नॉनव्हेज खाणारे असतात त्यांच्या सगळ्यांच्या घरी नॉनव्हेजच बनत असतं, चिकन मटन फिश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. बट आज गजानन महाराजांचं प्रकट दिन असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज करता नाही येणार. त्याच्यामुळे आम्ही खूप साधा असा बेत ठेवला होता. रात्री जे यांनी मला सरप्राईज दिलं ते खरंच अनएक्सपेक्टेड होतं यांच्याकडून तरी, की हे पेस्ट्री वगैरे आणतील, कारण की दोघीच असतो आणि ते पेस्ट्री लपवून ते माझ्यापासून कसं लपवतील, कसं ठेवतील वगैरे हे ते त्यांनी कसं मॅनेज केलं हे खरंच त्यांनाच माहिती. बट ते सेलिब्रेशन छोटं का होईना पण खूप छान होतं आणि दिवसभर माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल होती, एक वेगळाच आनंद होता. बड्डेही होता आणि खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स पण होत्या आजच्या दिवशी. खूप छान मला वाटत होतं. आणि इथे मी तेच आमचा जो आजचा मेन्यू ठरलेला आहे त्याप्रमाणेच मी ते सगळं स्वयंपाक करत आहे. सो तुम्हाला वाटत असेल किती फास्ट ही स्वयंपाक करते, किती फास्ट कामं करते, बट असं नाही आहे. मला कामाला खरंच खूप वेळ लागतो. बट मोबाईलमध्ये आहे ते फीचर की आपण फास्ट फॉरवर्ड करू शकतो एखादी व्हिडिओ. तर हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे, त्याच्यामुळे सगळं एवढं फास्ट दिसतं आहे तुम्हाला. किती छान असतं ना हे मोबाईलचं पण ॲपचं, की एवढे छान फीचर्स त्याच्यामध्ये असतात. तसं जर आपल्या लाईफचं असेल की आपल्या लाईफमध्ये पण फास्ट फॉरवर्ड आणि स्लो मोशन आपल्याला करता आलं असतं तर किती छान झालं असतं ना. की आपण खूप चांगल्या अशा गोष्टी आयुष्यात चालू असतील तर त्याला आपण स्लोमो करू शकलो असतो. आणि खूप वाईट गोष्टी दुःखात असू किंवा खूप लो फील करत असू त्यावेळेस आपण फास्ट फॉरवर्ड मोड करू वगैरे, तर दुःखही आपल्याला लवकर पळेल वगैरे याच्यावरून. बट ठीक आहे, ह्या सगळ्या काल्पनिक गोष्टी आणि ह्या मोबाईलपर्यंत ॲपपर्यंतच राहणाऱ्या असतात वगैरे. आपल्याला रिअल लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी करणं शक्य होत नाही. बट खरंच असं वाटतं की असंही काही गोष्टी राहिल्या असतं तर किती छान झालं असतं. असो, या सगळ्या काल्पनिक गोष्टी आहे की ज्या रिअल लाईफमध्ये आपण नाही करू शकत. बट ठीक आहे. इथे माझ्या सगळा स्वयंपाक झाला आहे आणि सगळ्यात लास्टला मी पोळ्या करते. पोळ्या मी आधी लाटून घेते. लास्टची एक पोळी लाटायची असते तेव्हा मी तवा गॅसवर ठेवते तापवायला आणि तवा तापले गेल्यानंतर मग सगळ्याच पोळ्या एकत्रच शेकून घेते. दोघीच असल्यामुळे मला जास्त फारसा स्वयंपाक करावा लागत नाही. बट नाहीच करावा लागत असंही नाही आहे, थोडाफार पण आहे तो करावाच लागतो.
सो आम्हाला चपात्यांना तूप लावलेलं आवडतं, तर इथे मी तूप लावून घेते चपात्यांना. आणि हे ताट मी देवाला भोग लावण्यासाठी रेडी करते. सो आजचा हा मेनू तुम्हाला कळलाच असेल ताट बघून की काय असेल. तर इथे राकेश देवाला भोग लावत आहे आणि खूप छान आणि सुंदर आजचा दिवस होता माझा. हा डेचा भाग होता. आता नाईटला सेलिब्रेशन काय असणार आहे, कसं असणार हे मलाही नाही माहिती. सो व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला नक्की कळेल की नाईटला काय. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.